राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। अनेक वर्षापासून निवडणूक लागली असेल, पण आम्ही या प्रभागामध्ये सातत्याने काम करतच आहेत। आमच्या नागरिकांच्या समस्या आम्ही प्रत्येक ठिकाणी सोडवत असतो। त्याच्यामुळे निवडणूक लागली आहे, फक्त निवडणुकीच्या लागल्यामुळे आमच्या मागे जे निवडून आलो तर नगरसेवक लागणार आहे, तसं आम्ही सामाजिक कार्य हे आम्ही गेली निवडणूक जरी लागली नसली तरी मागील 7-8 वर्ष आम्ही सामाजिक कार्य करतच आहोत। त्याच्यामुळे निवडणूक लागली हे चांगलंच आहे, कारण की निवडणूक लागलेले ते एक पद आहे आणि त्या पदामुळे आपल्याला सगळीकडे नगरपालिकेत कुठली पण कामं असतील ती प्रेशर देऊन सगळं काम करता येतं। त्याच्यासाठी हे नगरसेवक पद लागणं खूप जरुरी आहे। समोर मित्रपक्षच आहे, तर काही तुम्हाला आव्हान वाटतं का? नाही, मित्रपक्षाचं आम्हाला काही एवढं आव्हान वाटत नाहीये, कारण का सातत्याने आम्ही लोकांच्या संपर्कात असतो, त्यामुळे सगळी लोक आमचीच आहेत आणि ते आम्हाला मदत करतील। त्याच्यामुळे मित्रपक्षाचं आम्हाला काही एवढं आव्हान वाटत नाही। हा प्रभाग क्रमांक 22 जो आहे, हा प्रभाग क्रमांक 22 म्हणजे आमचा जुना 28 वार्ड नंबर 28 आणि वार्ड नंबर 43 ह्या दोन जो मिळून हा प्रभाग क्रमांक 22 तयार झालाय। प्रभाग क्रमांक 43 मध्ये हर्षदा रमेश सोळसे या 2015ला नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि प्रभाग क्रमांक 28 मध्ये मी मागील म्हणजे कोरोना 2018 पासून मी सातत्याने काम करते। कोरोना काळात पण आम्ही इथे खूप कामं केली। आमचे मागील जे नगरसेवक होते आशिषजी गोळे, त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 28 मध्ये पण कॉन्क्रीटचे रस्ते, 43 मध्ये हर्षदा सोळसे यांच्या माध्यमातून कॉन्क्रीटचे रस्ते, गार्डन, आपले MIDC मध्ये एक गार्डन आम्ही एकदम चांगलं सुसज्ज असं गार्डन तयार केलेलं आहे। आमच्या प्रभागामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते तयार झालेले आहेत, सगळीकडे सगळे साफसफाई व्यवस्थित असते आमच्या इथे। कोरोना काळात आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन परत त्यांचा इंजेक्शन जे देतात आपण द्यायचो, त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक प्रभागात खूप मदत केली। आम्ही स्वतः कॅम्प ठेवले होते इंजेक्शनचे आणि घरोघरी धान्य वाटप केलं। बऱ्याच गोष्टी या प्रभागामध्ये आम्ही केल्यात। दरवर्षी या प्रभागात आम्ही कृत्रिम तलाव करत असतो, म्हणजे गणपती विसर्जनासाठी लोकांना, आजूबाजूच्या परिसरातील लोकांना खूप फायदा होत असतो त्या गोष्टीचा।